श्री गणेशाय नमः। तर आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत काही बेसिक डिझाईन्सपासून तुम्ही सुरुवात कशी करू शकता। सुरुवातीला इकडे मी सेमी सर्कल घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला वरच्या लेअरला हम्स स्कॅलप ड्रॉ करून घ्यायची आहे। हम्स आणि स्कॅलप ड्रॉ करताना तुम्हाला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज ह्या मेथडमध्ये तुम्ही ही स्कॅलप ड्रॉ करू शकता। त्यानंतर आतमध्ये तुम्ही 3 ते 4 लाईन ड्रॉ करायच्या आहेत। तुम्ही बघू शकता मी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज ही स्कॅलप ड्रॉ केलेली आहे आणि 3 ते 4 लेअर आपल्याला आतसुद्धा ड्रॉ करायच्या आहेत। आता राईट हँड साईडला मी एक पिकॉक ड्रॉ केलेला आहे। हा बेसिकच असावा, त्याला जर तुम्ही हेड वगैरे ड्रॉ केलं तरीसुद्धा चालेल, नाही केलं तरीसुद्धा चालेल। तुम्हाला फक्त डायग्राम हा प्रॉपर ड्रॉ करायचा आहे। 2 वेगवेगळ्या प्रकारची पानं ड्रॉ करून डाऊन उरलेल्या बाजूमध्ये मी एक फ्लोरल डिझाईन ड्रॉ केलेली आहे किंवा तुम्हाला जो आवडेल तो फ्लोरल तुम्ही इथे ड्रॉ करू शकता। अगेन टॉप म्हणजे नॉर्थ साईडला इकडे मी 2 ते 3 पानं ड्रॉ करून एक कवर लाईन प्लस डॉट तुम्ही तिकडे डिझाईन करू शकता आणि पुन्हा आपण फ्लोरल डिझाईन करणार आहोत। सो ह्या पद्धतीमध्ये ही फ्लोरल्स तुम्हाला काढायची आहेत। आता फुलं कशी काढायची तर हा व्हिडिओ देखील आपला क्लास झालेला आहे, सो तुम्ही नक्की जाऊन तो पुन्हा बघा जर तुम्ही बघितलेला नसेल। पुन्हा लेफ्ट हँड साईडला आपण पिकॉक ड्रॉ करणार आहेत। जसं की मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, खूप बेसिक डिझाईन्सपासून आपण हा स्टार्टअप जो आहे तो रेडी करत आहोत। आता ह्या डिझाईनचा वापर कुठे करायचा तर तुम्ही एंगेजमेंट डिझाईनमध्ये, ट्रेडिशनल किंवा इंडियन डिझाईनमध्ये, तसेच ब्रायडलमध्ये देखील याचा वापर तुम्ही यूज करू शकता। असं नाही आहे की काही ब्रायडल डिझाईन स्पेसिफिक तिथेच काढल्या गेल्या पाहिजेत। अशा काही डिझाईन्स आहेत पण ते डिझाईन्स सारखेच असतात, फक्त डिझायनर जो असतो तो प्रत्येक वेळी बदलत असतो। म्हणजे प्रत्येक आर्टिस्ट हा आपल्या अकॉर्डिंग तो काढत असतो आणि डिझाईन करत असतो। आता सुरुवातीला मी पिकॉक फिल करत आहे। पिकॉक फिल करताना नेक्स्ट साईडला आपल्याला स्पायरल ड्रॉ केलेली आहे। त्यानंतर आपण डब्ल्यू पेटलची बॉर्डर लाईन, जे की आपल्या इतक्या दिवसांच्या क्लासेसमध्ये जे काही झालेलं आहे तेच मी इथे काढून दाखवणार आहे, जेणेकरून आपण हा 40 दिवसाचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि काहीही ॲडव्हान्स मी दाखवणार नाही आहे। आपण झालेल्या डिझाईन्सपासून नवीन डिझाईन्स कशा तयार करायच्या हे तुम्हाला शिकायला मिळतं आहे। आता तुम्ही बघाल की डायग्राम आहे तसाच आहे, फक्त मी पिकॉक्स जे आहेत ते फिल करून घेतलेले आहेत आणि जरी तुम्हाला पिकॉक्स फिल नसेल करता येत तरी तुम्ही वारंवार एखादी बॉर्डर डिझाईन ड्रॉ करून तुम्ही ते पिकॉक्स फिल करू शकता। ह्या पद्धतीने लेफ्ट अँड राईट साईडचा पिकॉक आपण फिल केलेला आहे। जसं की मी तुम्हाला सांगितले की 3 लाईन ड्रॉ करायच्या असतात। आता या लाईन का ड्रॉ करायच्या असतात, आता फॉर एक्झाम्पल आतील डिझाईन वेगळी असेल आणि बाहेरची डिझाईन वेगळी आहे, सो ते हायलाईट कसं होणार, जी सीमारेषा आहे ती आपल्याला दर्शवायची आहे। त्यामुळे ती लाईन आपण इकडे बॉर्डर लाईन काढलेली नाही आहे सीमारेषा दर्शवण्यासाठी, त्यामुळे आपण फक्त आउटर लाईन बोल्ड करणार आहोत, जेणेकरून ती हायलाईट लाईन जी असेल किंवा जी बोल्ड लाईन, थिक लाईन तुम्ही ज्या पद्धतीने तिला प्रोनाऊन्स करत असाल ती लाईन काय करेल, डिवायडिंगचं काम करेल। म्हणून कोणत्याही 2 डिझाईनच्यामध्ये एक डिवायडर टाकला जातो किंवा एक थिक लाईन, बोल्ड लाईन ही कन्सिडर केलीच जाते। आणि आता आतील बाजूला कोणत्या डिझाईन्स आम्ही काढू शकतो तर आतील बाजूला तुम्ही ग्रीड काढू शकता, म्हणजे चेक्स काढू शकता किंवा मग ते चेक्स वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात। बेसिकपासून ते ब्रायडलपर्यंत पूर्णपणे चेक्स तुम्ही टाकू शकता। आता चेक्समध्ये विभाजन कसं होणार, जर बेसिक डिझाईन असेल तर तुम्ही बेसिक चेक्स काढा, एंगेजमेंट डिझाईन असेल तरीसुद्धा तिथे तुम्ही बेसिकपासून ते थोडं हेवी रेंजमध्ये तुम्ही ते डिझाईन टाकू शकता आणि जर ब्रायडल असेल तर तुम्ही ॲडव्हान्स डिझाईन तिथे टाका। ह्या पद्धतीने डिझाईनचं डिवायडेशन केलं जातं अकॉर्डिंग टू ऑर्डर। ओके, आता चेक्स माझ्या इकडे कंप्लीट झालेले आहेत। जसं मी म्हणाले आपण इथे डिवायडर टाकलेला नाही आहे, सो आपण इथे थिक लाईन जो आहे तो ड्रॉ करत आहे, बरोबर। आता कोणती डिझाईन टाकली गेली पाहिजे तर इथे मी ग्रेड टाकलेले आहेत, तुम्ही इथे कटवर्क पण टाकू शकता, बरोबर। कटवर्क म्हणजे काय, म्हणजेच त्या व्हिडिओचं टॉपिक होतं रिव्हर्स डिझाईन म्हणजे काय। हा व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा, खूप हेल्पफुल आहे तो। आता मी आउटर लाईन्स बोल्ड करत जे लीव्स ड्रॉ केले होते ते मी डार्क करत आहे,
पिकॉकची देखील आउटर लाईन बोल्ड केलेली आहे. पिकॉकमध्ये वन साईड मी हेड डिझाईन केला आहे, बट सेकंड लेफ्ट हँड साईडमध्ये मी तो हेड डिझाईन केलेला नाही आहे. सो तुम्ही दोन्ही काढू शकता, काही कंपल्शन नाही आहेत, मॅन्डेटरी नाही आहे की हे असंच केलं पाहिजे. फ्लोरल्स जे आपण काढून घेतलेले ते गल्फ आहेत. आता वरच्या बाजूला डार्क काम का करायचं याचं सायंटिफिक रिझन मी खूप वेळा तुम्हाला दिलेलं आहे, का केलं पाहिजे. तर मला असं वाटतं की आत्तापर्यंत तुमचं ते पाठ झालं असेल. तर ह्या पद्धतीने वरती मी डार्क लीफ प्लस फ्लोरल डिझाईन केलेले आहेत. सो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि हेल्पफुल आहे की नाही हे नक्की सांगा. आणि अजून एक आलं की हा पूर्ण स्टार्टअप किती फिंगरमध्ये आला पाहिजे, तर हा पूर्ण स्टार्टअप जो आहे तो तुम्ही 3 ते 4 फिंगरमध्ये डिझाईन करू शकता, जेणेकरून तुम्ही जर एल्बो तुमची लेंथ असेल तर हा स्टार्टअप तुम्हाला 3/4 लेंथपासून स्टार्ट करून तो एल्बोमध्ये एंड करायचा आहे. तर हा स्टार्टअप कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब. आता पुढचा क्वेश्चन असेल की डिझाईन्स पुढे कशी कंटिन्यू करायची. तर जसं मी सांगितलं की कोणत्याही 2 डिझाईनच्यामध्ये एक डिवायडर असतो आणि तो डिवायडर तुम्हाला ॲड करायचा आहे. सो आत्तापर्यंत झालेल्या क्लासेसमध्ये XYZ कोणतेही डिझाईन जर तुम्ही घेतले असतील, शिकला, कोणतीही डिझाईन जी तुमची फेवरेट असेल ती फेवरेट डिझाईन तुम्ही इथे अप्लाय करून एक डिवायडर सिम्पली इथे डिझाईन करू शकता. आणि पुढे XYZ म्हणजे जी डिझाईन तुम्हाला कंटिन्यू करावीशी वाटते ती डिझाईन तुम्ही कंटिन्यू करा. बट सांगण्यामागचं मोटिव्ह एकच आहे की स्वतःहून डिझाईन क्रिएट करायला शिका. अदरवाईज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अनेक कोटी डिझाईन्स आहेत, बट स्वतःकडे काय आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे ना की दुसऱ्याकडे. सो स्टे ट्यून. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.